गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। 28 जून 1994 रोजी महाड तालुक्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली। महाड तालुक्यातील पारमाची गावावरती दरड कोसळली आणि यामध्ये 13 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता। आज या घटनेला जवळपास 30 वर्ष पूर्ण झाली आणि हे गाव धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलं। या घटनेला 30 वर्ष पूर्ण होऊन देखील या गावच्या पुनर्वसन झालं नव्हतं। मात्र नामदार भरतशेठ गोगावले यांनी तेव्हापासून आतापर्यंत या घटनेचा पाठपुरावा केलाय आणि आता या गावाला पुनर्वसनासाठी 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। आज राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खार भूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते या परमाची गाव आणि परमाची बौद्धवाडी यांच्या पुनर्वसनाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी वारकरी संप्रदायाचे हरिभक्त परायण फणसे बाबा, माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई गोगावले, सीएटीपीचे चेअरमॅन अशोक तलाटी, शिवसेना दक्षिण रायगड समन्वयक विजय आप्पा सावत, उपजिल्हा प्रमुख सुरेश महाडिक, विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख, शिवसेना महाड तालुका प्रमुख रवींद्र उर्फ बंधू तरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, माजी पंचायत समिती सभापती सौ सपनाताई मालुसरे, वरंद विभाग संपर्क प्रमुख लक्ष्मण भोसले, विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलत असताना नामदार भरतशेठ गोगावले यांनी 30 वर्षांपूर्वी घडलेल्या या दुर्दैवी घटनेची आठवण करत तेव्हापासून आपण या गावाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असून ग्रामस्थांनी देखील पुनर्वसनासाठी पाठपुरावा करत प्रचंड मेहनत घेतली। शासनाने जरी 19 कोटी रुपये दिले असले तरी यातील 15 कोटी सोयी सुविधांसाठी मंजूर झाले, तर 2.5 कोटी रुपये हे घरे बांधण्यासाठी दिले। यामध्ये घर बांधून होणार नाही, मात्र आपण CSRच्या मार्फत या ठिकाणाच्या नागरिकांना लवकरात लवकर कशी घरे बांधून मिळतील या प्रयत्नात असल्याचं गोगावले यांनी स्पष्ट केलंय। यावेळी बोलत असताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, ज्यावेळी मी अपक्ष पंचायत समितीच्या सदस्य असताना ही घटना घडली, कोणताही विचार न करता त्यावेळी जेवढी मदत करता येईल ती आमच्या पद्धतीने केली, मात्र आम्ही कुठेही कमी पडलो नाही। आजपर्यंत आम्ही या गावाच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करत राहिलो। आता या प्रयत्नांना यश आलंय, त्याचा फायदा गावच्या नागरिकांनी एकमेकांचे पाय न ओढता करून घ्यावे असा सल्ला दिला। तर निवडणुकीमध्ये आम्हाला काही मत कमी पडली असली तरी आम्ही त्याचा विचार करत नाही, उलट पक्ष आम्हाला 4 मते कमी द्या, मात्र आपल्या गावाचा विकास करून घ्या, कारण आपल्या हाताचा एक बोट कापलं तर दुसऱ्या बोटाला कळ येते, ती दुसऱ्याच्या हाताला जात नाही। आमचं नातं या गावाशी असंच आहे। निवडणुकीमध्ये नाराज असलेल्या ग्रामस्थांना हा एक प्रकारचा सल्ला नामदार भरतशेठ गोगावले यांनी दिलाय। त्यामुळे 30 वर्षांनंतर का होईना अखेर पारमाची गावाला पुनर्वसन मिळणार हे आता निश्चितच झालंय आणि 30 वर्ष पावसाळ्यात जीव मुठी धरून वावरणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे। त्यावेळेला जे उपयोगी पडतात ते खरे साथीदार, आणि म्हणूनच तुम्ही मंडळींनी आम्हाला मग सांगितलं, त्या गावाने बिनविरोध पंचायत समितीचा आपला ग्रामपंचायत सरपंच केला, पंचायत समितीचा सदस्य तुम्ही मंडळींनी दिला, नंतर सलग 2 वेळेला मला जिल्हा परिषद सदस्य, 2 वेळेला सुषमाला जिल्हा परिषद सदस्य दिला, 1 वेळेला कृषी पशु खात्याचा सभापती होतो, 1 वेळेला बांधकाम अर्थ खात्याचा सभापती होतो, आणि आता सलग असं म्हटलं गेलं होतं की इथं या मतदारसंघात 3 वेळेलाच आमदार होतात, 4थ्या वेळेला कोण होत नाही आहे, कारण प्रभाकर मोरे आणि नानासाहेब पुरोहित हे 3 वेळेला आमदार झाले, 4थ्या वेळेला नाही झाले वाटतं। परंतु त्याचा अपवाद तुम्ही मंडळींनी 4थ्या वेळेला पण भरतशेठला आमदार करून रेकॉर्ड केला, आणि नुसता आमदार नाही झालो, आमदाराचा नामदार पण झालो, आणि जे कर्तव्य होतं ते आम्ही पार पाडायचा प्रयत्न केला। त्यांनी मला सांगितलं त्यावेळेची जी परिस्थिती अत्यंत भयावह होती, कारण आम्ही गेलो त्यावेळेला हाफ पॅन्टवरतीच गेलो आम्ही, आणि तिथले पाहिलं अगदी ढोपार मांडीपर्यंत चिखलामध्ये पाय जात होते। आम्ही फळ्या टाकायला, त्या फळ्यावरनं कसरत करत करत आम्ही त्या बोड्या काढल्या, बोड्या काढून त्यांचं सगळं मला वाटतं 1-2 सरणावरतीच आपण त्या सगळ्या एकाच सरणावरती आपण त्या सगळ्या बोड्यांचा अंत्यविधी केला। म्हणजे असा वेळ काळ येऊ नये, परंतु परत तळ्याचा तो घडलाच, तळ्याला पण तशीच परिस्थिती झाली, आणि त्यावेळेस एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।